आज ऋषि के लग्न को जाने का है तो ऑर्डर मारूंगा धपाधप, कल्टी मारूंगा पटापट, डॅनी सर का लुक टकाटक, तो चलो कार्यालय फटाफट. तर 7 वाजता पोहोचलो गजानन मंगल कार्यालयात आणि डीजेचा आवाज ऐकून माझा तर दिलच फाकला. बारक्या मंडपात नवरदेव दिसला आणि दत्तासोबत पुढे जाऊन बसलो. मग प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि शुभेच्छा समारंभ चालू झाला. लाइटिंग तर एकच नंबर होती, नुसती झापूक झुपूक करत होती. मग आमचे परम मित्र मुरकुटेंचे सुपुत्र नवरदेव ऋषिकेश भाऊ मुरकुटे यांची रॉयल एंट्री झाली आणि मंगलाष्टका चालू झाल्या. आणि मग झालं शुभमंगल सावधान. पटकन खुर्ची पकडून पहिल्याच पंक्तीत दत्तासोबत जेवायला बसलो. म्हणलं पटकन जेवून घेऊ, नंतर फोटोशूट करता येईल. वांग्याची भाजी तर एकच नंबर होती. नात करती का आता रिसेप्शनला पण जावंच लागतंय. जेवता जेवता दिसली करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, बिझनेसमॅन वन अँड ओनली बिझनेसमॅन आकाश सातव अँड हिज कंपनी. सगळे आमचे डॅनी सरांचे क्लासमेट आणि माझे खास सिनियर मित्र. नंतर गेलो मी स्टेजवर आणि रॉयल मेनचे सर्व उद्योजक अभिदादा गायकवाड यांच्यासोबत डॅनी सरांनी माझी ओळख करून दिली. डॅनी सरांची तर आज खूपच धावपळ चालू होती आणि त्यांनी आज डाएट पण केला का नाही माहिती नाही. ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मुरकुटे बंधूंसोबतच खेळून शिकून मी लहानाचा मोठा झालो. त्यानंतर आमची बॅचची पोरं भेटली. नवरदेव आणि मी एकाच वर्गात होतो. सुमारे 10 वर्षानंतर आम्ही भेटलो. 11 मार्च 2015ला आमचा 12वी सायन्सचा शेवटचा पेपर होता. त्याच्यानंतर आज भेटलोय भाऊ. 10.5 वर्ष झाले, पण असं वाटलं की भाऊ कालच पेपर संपलेत. सगळे जसेच्या तसेच आहेत, काहीच फरक नाही पडला कोणाच्यात. वेळ खूपच फास्ट चालली. आपले व्लॉग तर सगळीकडे व्हायरल झालेत. सगळे मला ब्लिंकिट करायला लागले. जो भेटतोय तो ब्लिंकिटच करतोय. बाबा काय करू आता मी. शेवटपर्यंत मग आपले बेंचमेट युवा उद्योजक सौरभ शेठ खेसे यांच्यासोबत मी होतो आणि अनेक जुने मित्र भेटले. अनेक जुने आठवणी ताजे झाले. युवा सेनेचे युवा नेते हर्षवर्धन भाऊ पवार यांच्यासोबत भेट झाली. सर्व कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला. जेवण एक नंबर झालं आणि सर्व मित्रांना भेटलो. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.